नमस्कार मंडळी, आज आपण पौष्टिक पुऱ्या बनवत आहोत। त्यासाठी इथे एक बीट मी किसून घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, तसंच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक ठेचून घेतलेला आहे, ते ॲड करायचं आहे। आता आवश्यकतेनुसार इथे मी गव्हाचं पीठ घेते, तर इथे साधारण मी 2 मोठ्या वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही तीळ टाकू शकतात, तसंच जिरं टाकायचं आहे, 1 टीस्पून जिरं टाकायचं आहे, हळद टाकायची आहे पाव टीस्पून, 1 ते 1.5 टीस्पून आपण लाल तिखट टाकायचं आहे, थोडं तेल टाकायचं मोहन म्हणून 1 टेबलस्पून, तसंच 2 टेबलस्पून आपण रवा घ्यायचा आहे, तसंच मीठ टाकायचे चवीनुसार आणि सर्व जिन्नस पहिले एकत्र करून घ्यायचे। नंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। जसं आपण रेग्युलर पुरीसाठी घट्ट पीठ मळतो तसंच मळायचं आहे, कारण की बीटाचं सुद्धा नंतर पाणी सुटतं तर पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं घट्टच मळायचं आहे। त्यामध्ये रवासुद्धा आहे। एक 10 मिनटं पीठ मुरत ठेवायचं, कणिक मुरत ठेवायचं। पुरीसाठी आपण जेवढे गोळे बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे, लाटी बनवून घ्यायची आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। न जास्त जाड न जास्त पातळ असं मीडियम पुरी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ लाटल्या तर पुऱ्या फुगत नाहीत। आपण एका साईडला तेलही तापत ठेवलेलं आहे। तेल तापून झालं की आपण लाटलेल्या पुऱ्या तळण्यासाठी घ्यायच्या आहेत। तर तेल एकदम हाय हीटवर नाही ठेवायचं, थोडं मीडियम गॅसवरतीच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त हाय हीटवरती जर पुऱ्या तळल्या तर त्या जळू शकतात आणि आपण एकदा छान तेल तापवून घेतल्यानंतर गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि पुरी सोडायची, म्हणजे ती पटकन छान फुलून येते। तर पहिले आधी एक छोटासा तुकडा तळून बघायचा, गोळावरती म्हणजे तेलात टाकल्यावर पटकन वरती आला तर समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपण जर पुरीला थोडंसं तेलामध्ये प्रेस केलं की ती फुगून येते छान। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, सॉस मेयोनीज बरोबर किंवा दहीबरोबर आपण वाढू शकतो। तर या अगदी पौष्टिक पुऱ्या आहेत। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। लहान मुलांना टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न असतो, त्यावेळेला तुम्ही असं कलरफुल काही आपण प्रेझेंट केलं त्यांना की ते लगेच आवडीने खातात आणि त्यांना पोषणही मिळतं। बीट असं सहसा कोणी पटकन खात नाही, अशा पद्धतीने तुम्ही बीट त्यांना जेवणामधून देऊ शकतात। तर चला आपण आता भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।